हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. एकमेवा द्वितीय अद्वैत. लाओत्से सांगतो की स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण होण्याआधी येथे सर्व काहीसे ढगाळ, अस्पष्ट, अंधुक होते. मौन, एकलकोंडे, एकटेच उभे. मौन. स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण होण्याआधी येथे सर्वत्र मौन होते. अगदी स्वाभाविक आहे. त्यावेळी ध्वनी अंतराळात सूक्ष्मावस्थेत अव्यक्त होता. विश्वनिर्मितीचे वेळी जेव्हा ओंकाराचा महादिव्य परमस्फोट झाला, त्यावेळी प्रथम ध्वनी व्यक्त झाला. त्यामधून तरल काव्यात्मक रचना स्वराविष्कारित झाल्या. त्यानंतर त्याला जड, वृक्ष, गद्य रूप आले. ध्वनीच्याही 3 अवस्था आहेत. गद्य, जड, शब्द ही पहिली अवस्था आहे. येथे फक्त व्यवहार आहे. शब्द वापरण्यात कंजूशी आहे. आवाजात अहंकार आहे, मग्रुरी आहे, वृक्षता आहे. दुसरी अवस्था आहे काव्यात्मक, तरल, सृजनात्मक. येथे प्रेमाची, मायेची भाषा आहे. येथे सर्वांना बरोबर घेऊन यात्रा केली जाते. परमात्म्याला काव्य रचून, स्वरमय गाऊन त्याला आळवले जाते. त्या विश्वेश्वराशी नाते जोडले जाते. येथे अंतःकरणात भावभावना उचंबळून येतात. या सर्वापलीकडे याच्या अतीत तिसरी शेवटची अवस्था आहे मौन, प्रशांत स्थित. ही गद्य पद्य यांच्या पलीकडील अवस्था आहे. येथे आचार विचार विराम होतात. पूर्ण पावित्र्य आणि शुद्धता येते. त्या योगे ताओशी नाते जोडले जाते. विश्वाच्या पलीकडे ताओशी एकरूपता साध्य होते. ताओ स्वरूपता येते. लाओत्से म्हणतो, एकलकोंडे एकटेच उभे. एकलकोंडे. ताओ अनन्य आहे. तो एकमेवा द्वितीय आहे. तेथे अन्य काही असणे केवळ असंभव आहे. कारण जे जे अन्य आहे ते त्यामधूनच निर्माण झालेले आहे. त्यामधूनच जोपासले गेले आहे आणि अंती त्यामध्येच ते लय होत आले आहे. यास्तव ताओ एकटा, एकलकोंडाच आहे. येथे एकपात्री लीला होत असते आणि त्याची मौज ताओ स्वतःच स्वनिर्मित केलेल्या जडाच्या माध्यमातून ती लीला उपभोगत असतो. लीला निर्माण करणारा तोच, लीला करणाराही तोच, लीला अनुभवणाराही तोच आणि लीला आवरून घेणाराही तोच आहे. एवढेच काय, तर ती लीला पुन्हा निर्माण करणाराही तोच आहे. सर्वत्र सर्व काही ताओ आणि ताओच आहे. सर्व ताओमय आहे. एकटेच उभे. ते परमतत्व एकटेच उभे आहे. याचा अर्थ निस्तब्ध, अचल, स्थित आहे असा घ्यायचा नाही. ते परमतत्व वैश्विक कार्य एकटेच करत असते. आपण एकट्याने कारभार करायला कंटाळतो. आपल्याला सहवासाची चटक लागलेली आहे. आपल्याला द्वैताची सवय आहे. यामुळे एक हाती कारभार केला जात नाही. त्यामुळे कारभार बिघडतो. अनेक जण सूचना करायला असतात. सत्तेसाठी अहंकार, द्वेष, मत्सर, झुंज सुरू होते. यात काम बाजूला राहते. ताओ एकटाच उभारी घेऊन कार्यरत आहे. त्यामुळे त्याचे नियोजन बिनचूक आहे. तसेच ते नियोजन ताओप्रमाणेच स्वयंभू आहे. काही बिघाड झाला तर नियती त्यावर आपोआप नैसर्गिकपणे उपाय करते. त्यासाठी हाच ताओ नियम आहे. अपरिणामित अव्याहत. भाग 1. लाओत्से सांगतो की स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण होण्याआधी येथे सर्वत्र काहीसे ढगाळ, अस्पष्ट, अंधुक होते. मौन, एकलकोंडे एकटेच उभे. अपरिणामित अव्याहत. प्रदक्षिणा घालत. अपरिणामित अव्याहत प्रदक्षिणा घालत. आपण वीज वापरतो. त्यावर जसे दिवे लावतो तसेच अनेक यंत्रे चालवतो. वीज नसेल तर दिवा किंवा यंत्र कितीही सुस्थितीत असली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. वीज नसेल तर दिवा पेटत नाही, यंत्र बंद पडते. तसेच आपण गाडी चालवतो, त्याला इंधन भरतो. गाडी कितीही चांगली असली, त्यात जराही बिघाड झालेला नसला तरी जर त्यात इंधन नसेल तर गाडी चालवणे शक्य होत नाही. याचप्रमाणे आपण कितीही निरोगी असलो
तरी जर काही कारणाने आपल्याला श्वास घेणे शक्य झाले नाही तर आपण मृत होतो. यात असेही पहा की वीज वापरताना त्यातील 3 फेजपैकी 2 फेजचे एकत्रीकरण झाले तर वीज काम करू शकत नाही. दिवे यंत्र बंद होतात. तसेच इंधनामध्ये जर भेसळ असेल गाडीच्या यंत्रात बिघाड होतो. येथे कार्बन पकडतो किंवा अन्य काहीतरी होते आणि गाडी बंद होते. याचप्रमाणे जरी हवा भरपूर असली परंतु ती हवा जर दूषित असेल तर अशा दूषित हवेत श्वास घेतल्यामुळे आपण मृत होतो. लाओ त्से सांगत आहे की अपरिणामित अव्याहत प्रदक्षिणा घालत ताओ तत्व अपरिणामित अबाधितच असणे आवश्यक आहे. ते सर्वस्वाच्या अतीत असले तरच ते मूलभूत तत्व असू शकते. तरच त्यामधून विश्वे निर्माण होतील, ती जोपासली जातील. बिघाड झाला तर ती त्यामध्येच विलीन होतील आणि त्यामधून नवनिर्मिती होईल. एरवी हे शक्य नाही. ताओ तत्व परम आहे. त्याआधी किंवा त्या समान, त्याप्रमाणे आणि त्यानंतर येथे अन्य काहीही असू शकत नाही. तसे असेल तर ते मूलभूत असू शकत नाही. ते परम असू शकत नाही. ते एकमेवाद्वितीय असू शकत नाही. जसे विजेमध्ये दुसऱ्या फेजचे मिश्रण झाले तर अशी भेसळ झालेली वीज काम करू शकत नाही. भेसळ असलेले इंधन यंत्र बिघडवते. यंत्र बंद होते, ते काम करू शकत नाही. दूषित हवा देह जीवित राखू शकत नाही. देह मृत होतो. 2 तत्वे एकाच वेळी एकाच ठिकाणी काम करू शकत नाहीत. याचप्रमाणे ताओ जर परिणामित झाला तर तो ताओ असू शकत नाही. तो अपरिणामितच असायला पाहिजे. ताओ अपरिणामितच असतो कारण ताओवर परिणाम करायला येथे अन्य काहीही नाही. जे काही आहे ते ताओ नंतर ताओमधूनच निर्माण झालेले आहे. त्याचप्रमाणे जसे वीज नसेल, इंधन नसेल तर आणि श्वास नसेल तर यंत्र, गाडी सजीव जीवित राहू शकणार नाहीत. तसेच ताओ नसेल तर विश्व नष्ट होईल. यास्तव ताओ अपरिणामित अव्याहत प्रदक्षिणा घालत आहे. हरि ओम.